आमच्या स्वराजला जरांगे पाटील घेऊन चालले होते है ना स्वराज ना. टायमिंगचं थोडं लिमिटेशन लावायला लागलं, नाहीतर हा किल्ला आहे ना 24 तास चालू होता. शुभ सकाळ मित्रांनो. तर आम्ही आलो आज लोहगड येथे. तर आमच्या भाचेभावांचा जरा आग्रह चालला होता की मामा कुठेतरी चल. त्याला तर माहिती आहे त्याचा मामा असं पण कुठेतरी मंदिर नाही तर ट्रेकला कुठेतरी जातो. तर आज आम्ही म्हणलं की लोहगडला जाऊ. ह्याआधी पण मी आलेलो आहे पण व्हिडिओ नाही काढलेला. तर त्याच्यामुळे आज आम्ही लोहगडला आलो आहे. आता आम्ही लोहगडच्या पार्किंगमध्ये. तर आमच्या 3 गाड्या होत्या तर 20 रुपयेप्रमाणे 60 रुपये असे आमचे झाले. जर का तुम्ही कार घेऊन येत असाल मित्रांनो तर तुम्हाला 50 रुपये असे चार्ज लागतील. तर आता आपण जाऊया मित्रांनो. इथे टायमिंग दिलेलं आहे 9 ते 5 असा टायमिंग आहे. त्याला पण एक कारण आहे मित्रांनो, ते तुम्हाला मी वरती जाताना सांगतो की त्याचं काय कारण आहे. चला तर आपण जाऊया. मित्रांनो आता आपण लोहगडला आलोय तर आपल्यासोबत ब्लॉगर गौरव पण सोबत रोहित आहे. बहुत अच्छा ब्लॉग बनाता है और मराठी यूट्यूबर है आणि हा हिंदी यूट्यूबर आहे. तर आता सोबतच आलो आहे आम्ही. आणि मित्रांनो मी जसं ज्याप्रमाणे म्हणलो तुम्हाला की इथे टायमिंग दिला आहे त्याचं पण काहीतरी रिझन आहे. तर काय होतं मित्रांनो, इथं नाही का दारुडे वगैरे कपल्स वगैरे खूपच यायला लागले. तर त्यामुळे त्यांना टायमिंगचं थोडं लिमिटेशन लावायला लागलं, नाहीतर हा किल्ला आहे ना 24 तास चालू होता. पण आता ह्या गोष्टीमुळंच आता प्रत्येक गड किल्ल्यावर कुठे कुठे आपल्याला बघायला भेटतं. लाजिरवाणी गोष्ट आहे मित्रांनो, अकलीचा भाग नाही लोकांना खरं तर. तर आता होतच राहतं या गोष्टी. तर त्यामुळे आता इथे टायमाचं लिमिटेशन आलं आहे, 9 ते 5 असा टाईम केलेला आहे. मित्रांनो आम्ही आलो आता अकुर्डीवरनं आलो. तर आम्हाला 50 किलोमीटर होतं. तर 1-1.25 तासाचा आम्हाला त्रास लागला. जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही ट्रेन मार्गेसुद्धा येऊ शकतात. इथे स्टेशन आहे मळवली स्टेशन. बरेच जण तिथनं ट्रेक करत येतात. तर आता आपण थोडं वरी आलो. इथनं आपल्याला पवन मावळचा पूर्ण व्ह्यू दिसतो, जिथे आपल्याला तुंगा आणि तिकोना किल्ला बघायला भेटतो. यासारखी पोच करतोय काय. मित्रांनो हा लोहगड किल्ला जो होता तो मराठा राजवटीमध्ये होता. आणि जेव्हा पुरंदरचा तह झाला होता त्या तहामध्ये जे 23 किल्ले होते त्या 23 किल्ल्यामध्ये या किल्ल्याचा सुद्धा समावेश होता. 5 वर्ष मुघलांनी याच्यावर राज्य केलेलं आहे. 1670 हा परत मराठा राजवटीमध्ये हा किल्ला आला होता. आणि मित्रांनो आपण आता प्रथम प्रवेशद्वाराकडे जाणारे असे 4 द्वार लागतात आपल्याला. गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, महादरवाजा आणि हनुमान दरवाजा असे 4 लागणार. तर आपल्याला इथून वरती गेल्या होता पहिला लागेल तो गणेश दरवाजा. चला तर आपण जाऊया. काय होते त्याला स्वराज कोणता दरवाजा आहे? गणेश दरवाजा. कोणता? गणेश. ह्याला गणेश दरवाजा का म्हणतात? इकडे सांगतो. हे बघ या दोन्ही बाजूला इथं दिसतात का, ही गणपतीची मूर्ती, त्यामुळे याचं नाव गणेश दरवाजा ठेवलं आहे. चला आता आपण आज जाऊया. मित्रांनो इथं सैनिक चाकरकीसाठी उभं राहायचे आणि इथं काही तोफा ठेवलेल्या आहेत बघा, आपण ते बघूया. मित्रांनो अशा प्रकारे इथं तोफा ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि ह्या तोफा पहिले अशा सपाट भुईवर असायच्या, पण आता ह्यांना असं सपोर्ट म्हणून हे केलेलं आहे. इथं बघा मित्रांनो एक अर्धी तोफ दिसते आपल्याला जी तुटलेल्या याच्यात आहे. आणि इथे मध्ये एक काय बाग आहे, आतमध्ये काय हो काय म्हणले, मित्रांनो हे अशा प्रकारचं आहे इथे. तर त्यावेळेस मित्रांनो हे बघा शत्रूवर देखरेखीसाठी याचा वापर केला जायचा मित्रांनो तेव्हा. तर इथनं असे सैनिक असे पहारा देत असे येणाऱ्या शत्रूवर लक्ष देण्यासाठी. मित्रांनो हे दगड इथनं पावसाळ्यात भरपूर गरड वगैरे कोसळते, ते इथनं समजा पावसाळ्यात आलं तर लवकरच हे इथनं स्किप करून वरी जात जा. आणि माकड वगैरे पण असतात तर काही दगड वगैरे कोसळण्याचे चान्सेस असतात. तर त्याच्यामुळे इथं माकड वगैरे भरपूर आहेत ना. येताना पावसाळ्यात भरपूर दगड हे होतात नाही तर इथं सूचना फलक पण होता वाटतं, मी पावसाळ्यात आलो तेव्हा इथं लावलेला. आता सध्या तर नाही येतो.
मित्रांनो आता आम्ही आलो आहे गणेश दरवाजाच्या वरच्या बाजूस. आता इथे बघा आपण जे इंटरेस्टला आलो इथं बघितलं तर इथनं जेव्हा शत्रू वगैरे येत असेल तर तेव्हा तेल वगैरे ओतले जायचे, शत्रू असायची त्याच्यावर सॉरी. आणि इथं जे खालच्या बाजूस आपण एंट्रन्सला बघितलं मित्रांनो ते त्याला देवडी म्हणतात. देवडी म्हणजे की जे आपला महादरवाजा आहे ना तो त्या दरवाजाच्या तिथं जे सैनिक उभं राहायचे जे रक्षणासाठी तर त्याला देवडी म्हणलं जायचं. तर आता आपण वरच्या बाजूस आलो आहे मित्रांनो. आणि मित्रांनो हा जो किल्ला आहे ना तुम्हाला जर सांगितलं की हा मुघलांकडे होता, नंतर आपल्या मराठा साम्राज्यामध्ये आला. तर त्यानंतर 1713मध्ये हा शाहू महाराजांना देण्यात आला होता. तर त्यानंतर तो पंतांकडे गेला आणि त्यानंतर इंग्रजांकडे हा किल्ला होता मित्रांनो. तर आता इकडे एक मार्ग आहे मित्रांनो, आपण इकडनं खाली जाऊया. मस्त अशी हवा चालू आहे मित्रांनो. मित्रांनो आपण आता जो गणेश दरवाजा होता तिथनं आलो ना आपण, तुम्हाला एक भन्नाट गोष्ट दाखवतो मित्रांनो. त्या काळीची मित्रांनो हे जिथे खाली जे दिसतंय ना तुम्हाला तिथे अंडरग्राऊंडमध्ये एक असं शौचालय टाईपमध्ये होतं इथे. आणि इकडे बी तुम्हाला दाखवतो मी. हे बघा हे अशा प्रकारचं त्या टायमाचं हे शौचालय म्हणता येईल मित्रांनो आपल्याला. इकडे बी आहे काहीतरी बघूया. इकडनं हा मित्रांनो असा गुप्त रस्ता तर नाही म्हणताय ना, एक छोटा रस्ता होता की आपण इकडे आलो. इकडनं आपल्याला सगळा परिसर बघायला भेटतो. हे इकडे खाली पण एक मित्रांनो इथं आतल्या बाजूस बघूया आपण. हे बघा मित्रांनो इथं पण असं दिसतंय का तुम्हाला माहिती आता. हे बघा इथं पण एक असं शौचालय इथे. आणि इकडे पण एक आहे मित्रांनो. त्या काळी पण मित्रांनो या सगळ्या गोष्टीची काळजी घेतली गेली होती मित्रांनो. तिथे एक आपण बघितलं आणि इथे खाली आपल्याला अंडरग्राऊंडमध्ये 2 बघायला भेटतात. मित्रांनो आपल्याला बऱ्याचशा किल्ल्यावर आपल्याला चोर दरवाजा बघायला भेटतो. तर इथे पण तसंच आहे. काही आपत्कालीन हे आलं तर वरनं बघा ते तिथनं त्याचा मार्ग होता आणि तो थेट इकडे खाली वगैरे निघतो. तर असा इथे चोर दरवाजा पण आपल्याला बघायला भेटतो मित्रांनो. कसं वाटतं किल्ला? भारी वाटतंय का? आता आपण वरती आलो आपल्याला पुढे महादरवाजा बघायला भेटतो मित्रांनो. पायऱ्या वगैरे बघा कशा व्यवस्थित ह्याच्यामध्ये. ह्या गडाला लोहगड असं का नाव पडलं हे मी तुम्हाला वरी जाऊन नक्की सांगतो मित्रांनो. ह्याचं पण एक रहस्य आहे ते आपण आता महादरवाजात पुढे गेलो तुम्हाला मी नक्की सांगतो. मित्रांनो ज्याप्रमाणे मी तुम्हाला म्हटलं की याचं नाव लोहगड काय आहे, पहिले ह्या किल्ल्याचं नाव लोह होतं. त्याचं कारण मी असं मित्रांनो, या प्रत्येक दगडामध्ये बघा अशा लोखंडाच्या सळ्या वापरल्या गेलेल्या. इथे पण दिसेल तुम्हाला. हे पूर्ण जे बांधकाम केलेलं आहे ना मित्रांनो, जे दगडाची रचना आहे ना पूर्ण असं लोखंडाच्या सळ्या वापरलेल्या मित्रांनो. तुम्हाला अजून दाखवत आहे बघा. इथे दिसतंय तुम्हाला. असं होतं मित्रांनो. तर ह्याचं नाव लोह होतं. तर कालांतराने याचं नाव लोहगड असं पडलं मित्रांनो. तर आता आपण पुढे जाऊया. दम लागला मित्रांनो, ऊन पण आहे भरपूर. पाण्याची बाटली घेतली बाहेर. पाणी पुढे सगळं. मित्रांनो हे त्या टाईमचं धान्य कुटर होतं, पण आता इथं पाणी साचलंय. बाजूला पण आपल्याला एक दिसतंय तिथं पूर्णपणे पाणी साचलेलं आहे मित्रांनो. मित्रांनो थोडं वरती आल्यावर आपल्याला नारायण दरवाजा दिसतो मित्रांनो. हा नारायण दरवाजा. तर आपल्याला इथे ही देवडी बघायला भेटते जे आपण खाली पण बघितलं होतं. तर इथं सैनिक रक्षणासाठी थांबत होते. ज्याप्रमाणे मी तुम्हाला गणेश दरवाजा जे तिथे दाखवलं इथे पण आपल्याला तसं बघायला येतं. आणि समोरच आपल्याला जो आपला हनुमान दरवाजा आहे तो आपल्याला पुढेच बघायला भेटतो, जो शेवटचा दरवाजा आहे मित्रांनो. पुढे येतात जो लागतो आपल्याला तो हनुमान दरवाजा. याचं पण वैशिष्ट्य आहे मित्रांनो. इथे बघा आपल्याला इथे आणि इथे हनुमानाची मूर्ती बघायला भेटते. ते बघ स्वराज, इकडं हनुमानाची मूर्ती आहे म्हणून याचं नाव हनुमान दरवाजा असं ठेवण्यात आलं होतं.
मित्रांनो हा दरवाजा सुद्धा नाना फडणवीस यांनी बांधला होता. 1 नोव्हेंबर 1790 याचं काम चालू केलं होतं. तर 11 जून 1794 पर्यंत ते काम चाललं. तर असा हा दरवाजा आहे मित्रांनो. हे बघा मित्रांनो, अजून पण हा असा भक्कम दरवाजा. त्या टाईमचं लाकूड आहे मित्रांनो. ह्याला ना काही ना कीड लागले ना काही, अजून पण भक्कम तसंच आहे आणि तसंच नक्षी काम आहे यामध्ये. कसं वाटलं सर या दरवाजा? भारी का? स्टेपचं काय ते इथं पायऱ्या वापरा म्हणतात ते वरती चढण्यासाठी. मित्रांनो आता आपण आलो किल्ल्याच्या वरच्या बाजूस. आपल्याला इथे एक समाधी बघायला भेटते काहीतरी, आणि तिथं सभागृह आहे मित्रांनो. जे शिवकालीन सभागृह आहे ते आता पडलेल्या अवस्थेत आपल्याला भेटते. तिथं तोफा वगैरे आहे, आपण ते बघूच. आणि इकडे बघितलं मित्रांनो, आपण इकडनं गेलो तर आपल्याला घोड्याच्या बागा आणि लक्ष्मी कोटी आणि दर्गा बघायला भेटतं. आणि त्या बाजूस आपण गेलो तर आपल्याला महादेव मंदिर, त्र्यंबक तलाव आणि 16 कोटी तलाव आणि एक विंचूकडा तर आपल्याला त्या बाजूस आहे. तर आपण पहिले महादेव मंदिराकडे जाऊ, मग इकडे जाऊ. मित्रांनो हे त्यावेळेचं सभागृह जे आता पडलेल्या अवस्थेत आहे. इथं आपल्याला आपण 3 तोफा बघायला भेटतात आणि तोफांना असे स्टँड वगैरे केलेले आहे. तेव्हा हे असं नसायचे, हे आत्ताच आहेत मित्रांनो, पण तोफी पूर्ण जुनी आहे मित्रांनो. आता आपण थेट तिकडे महादेव मंदिराकडे जाऊया. आमचा अभि खूप मोठा महादेवाचा भक्त आहे. त्याचं असं पहिले मी बोललो की महादेवाचं मंदिर आहे ते, तो लगेच विचारायला लागला मला की कुठे आहे महादेवाचं मंदिर. त्याची एक्साइटमेंट अजून वाढली की इथं महादेवाचं मंदिर आहे. तसा तो रोज डेली सकाळी उठून, नाही सकाळी जमलं तरी दिवसातून एकदा तरी महादेव मंदिरात जाऊन येतो. कसं वाटते? बरं आहे का? भारी भारी, चला जाऊया. मित्रांनो हे इथं हनुमान मंदिर, आणि हनुमान मंदिराच्या समोरच आपल्याला महादेव मंदिर बघायला भेटते. मित्रांनो मंदिरातून बाहेर येतच आपल्याला इथं साईडला त्र्यंबक तलाव बघायला भेटतो एक. मित्रांनो ह्या तलावामध्ये आपल्याला बारीक मासे वगैरे बघायला भेटतात. मित्रांनो ते तिथं मंदिर, इथं आपल्याला एक पाण्याचा टाका बघायला भेटतं. तिथं एक बघितलं होतं आपण. आणि इथं बघा मित्रांनो, तिथं फलक लावला आहे पिण्याचे पाणी. आणि हे पाणी मित्रांनो पूर्णपणे नैसर्गिक प्रमाणे नाही का, इथं काय कोणी आणून हे केलेलं नाही. हे बघा एवढं स्वच्छ पाणी मित्रांनो, डायरेक्ट पूर्ण खाली तळातलं पूर्ण दिसतं, एवढं स्वच्छ पाणी. आणि तिथं लिहिलं आहे मित्रांनो स्पेशली की पिण्याचे पाणी म्हणून. इथं बरेच जण इथं पाणी पितात, आम्ही पण घेऊ तिथं. जारांगे पाटील, रोहित गोरे टाकू काय? आरजे ब्लॉगर काय? हा रोहित गोरे आले केले बघा सबस्क्रायबर. ठीक आहे सपला विषय. आम्हाला पण ब्लॉग मध्ये आमच्या गौरवला जारांगे पाटील भेटले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. चला सांगली साईडचे काय? कोल्हापूर सांगली. हां तर मित्रांनो आपल्याला आकुर्डीतलेच काही मित्र भेटलेत आपल्याला. जस्ट आपल्याला सबस्क्राईब केले त्याने, धन्यवाद एकदम. कोल्हापूर कोल्हापूर साईडचे, त्यांची ॲक्सेंटच ओळख आहे ते. मित्रांनो हा 16 कोणी तलाव, हे बघा तुम्हाला दिसेल असं पूर्ण याचा आकार. आणि आता इथं पाणी साचलेलं आहे. यात पण आपल्याला मासे वगैरे बघायला भेटतात मित्रांनो, आहेत ते तिथे. आमच्या स्वराजला काय मासे दिसत नाहीत. दिसले का? कसलं मस्त आहे ना मित्रांनो. त्या टायमाचा मित्रांनो हा तलाव आहे, अजून पण तसाच्या तसाच टवटवीत एकदम. बांधकामची रचना दिसते तुम्हाला, ते एकदम चांगले आहे प्रकारे. मित्रांनो आपल्याला काका भेटले तिथं, त्यांचं आता 59-60 वय आहे, तरी आता एवढं किल्ल्यावर आलं आहे मित्रांनो. म्हणजे एक आवडच एक आपल्याला किल्ल्यावर घेऊन येते, तशा प्रकारे ते तिथं आलेलं. आपण कुठले? मुंबईचे? मुंबई. ठीक आहे चालेल. आता आमचा हा बादचा आता 4थीला जाईल. हो मित्रांनो गड किल्ल्यावर येण्यासाठी आवडच लागते. तुम्हाला असं कोणी बळजबरी कोणी घेऊन नाही येऊ शकत, त्यासाठी तुमच्या मुळातच तुमच्या याच्यात आवड पाहिजे. मित्रांनो आता आपण ह्या किल्ल्याचं जे मेन आकर्षण आहे आपण म्हणजेच विंचूकडा, तर आपण आता तिकडे जाणार आहोत. ते बघा ते तिकडे बाजूस त्या तिकडनं. आमच्या स्वराची एक्साइटमेंट बघा, तो पळत गेलाय.
तर आता तिकडनं आपण तसं त्या साईडला आपण डायरेक्ट विंचोकड्याच्या साईडला जाऊया मित्रांनो आपण विंचोकड्याच्या टोकावर आलो आता इथं आहे विंचोकड्याचा टोक हा. पावसाळ्यात मित्रांनो इथे बंद करतात कारण की स्लिपरी असल्यामुळे इथं कोणालाही एंट्री देत नाहीत विंचोकड्याच्या तिथनं पुढे जाण्यासाठी. तर इथनंच रिटर्न जावं लागतं. हे पूर्ण स्लिपरी होतं त्याच्यामुळे पूर्ण बंद करतात कारण की रिस्की येते पूर्ण पुढे जाण्यासाठी. त्यामुळे ते बंद करून ठेवतात त्या टायमामध्ये. मित्रांनो आम्ही चटणी भाकर आणले होते. कसं वाटतंय? भारी एक नंबर. निसर्गाच्या सानिध्यात मित्रांनो असं जेवण करायचं म्हणजे मजाच आहे एकदम. आपण शहरामध्ये तर भरपूर खातो, हॉटेलमध्ये भरपूर खातो, पण हे असं जे सुख आहे ते आपल्याला कुठेही भेटणार नाही मित्रांनो. हे गड किल्ले आणि सह्याद्रीतच भेटेल आपल्याला. कसं वाटतं गौरव तुला? एक नंबर भाव. मी असा एक्सपिरियन्स नाही केला कधी. अमोल भाऊ वाटलं फर्स्ट टाइम मी पुण्यात असं कुठं गडवर गेलोय. आता खायला कधी चालू करतोय? थोड्या वेळात थकलोय आता. टाकलाय का मित्रांनो? तर आता आपण आलो घोड्याची पाग आहे इथे. इथं बघा अशा प्रकारे सगळे घोडे वगैरे बांधले जायचे. त्यांच्या पाण्याची सोय वगैरे इथे केली जायची. भरपूर असं मोठं आहे मित्रांनो. आणि पावसाळ्यात मित्रांनो इथं पाणी भरलेलं असतं पूर्णपणे. मित्रांनो आपण घोड्याच्या पागातपासून आल्यावर आपल्याला ही लक्ष्मी कोठी बघायला भेटते. इथे पण आपल्याला एक तोफ जरा तुटलेल्या अवस्थेत बघायला भेटते. ही लक्ष्मी कोठी. आपण आज जाऊया. मित्रांनो हे बघा अशी लक्ष्मी कोठी. जेव्हा सुरतवरनं सर्व माल जेव्हा लुटून आणला होता तेव्हा तो इथं ठेवण्यात आला होता. त्यासाठी त्याचा वापर केला जायचा. ही लक्ष्मी कोठी धान्य वगैरे बऱ्याचशा अशा गोष्टी स्टोअर करण्यासाठी याचा वापर केला जायचा मित्रांनो. हां हां स्वराजला घेऊन चालले आमच्या. स्वराज मिस्टर जरांगे पाटील यांच्यासोबत. आमच्या स्वराजला जरांगे पाटील घेऊन चालले होते है ना स्वराज? तर मित्रांनो लोहगडचा व्लॉग हा आपला इथेच एंड होतोय. व्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आणि अजून एक मित्रांनो सांगायचं जे विसरलो मी, जेव्हा आपण एंट्री केली ना मित्रांनो तर तिथं आपल्याला 25 रुपयाचं तिकीट लागलं प्रत्येकी एका व्यक्तीसाठी. आणि कॅमेरा वगैरे असेल तर 25 रुपये. आम्ही तर कॅमेऱ्याचं दिलं नाही, आपला गोप्रो असल्यामुळे आपण तो लपून आणला. तर 25 रुपये तिकीट आहे मित्रांनो. तर येताना सुट्टे पैसे ठेवा, तेवढी काळजी घ्या. बाकी टाटा बाय बाय.